मृणाल या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मी आहे मृणाल आणि आज आपण पाहणार आहोत की आपल्या घराचा जिना आपल्यावरती काय इफेक्ट करतो ते. काही क्लायंटचे मला मेल येतात किंवा मेसेजेस येतात, त्याच्यामध्ये त्यांनी त्यांचे घराचे नकाशे पाठवलेले असतात. त्यांचा जो जिना आहे हा नॉर्थ ईस्ट साईडला असतो किंवा साऊथ ईस्ट साईडला असतो किंवा त्यांना साऊथ वेस्ट दिशेला जिना बांधता येणं पॉसिबल नसतं. तर त्यांनी काय रेमेडीज करायला पाहिजेत त्याच्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ लास्टपर्यंत पहा. रेमेडीज जे आहेत ते मी व्हिडिओच्या लास्टमध्ये सांगणार आहे. याआधी जर का तुम्ही आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन प्रेस करा. मॉडर्न वास्तूमध्ये जिना आपण 16 दिशेमध्ये बांधू शकतो, पण तो जिना क्लॉकवाईज बांधायचा आहे किंवा अँटी क्लॉकवाईज बांधायचा आहे हे आज आपण पाहणार आहोत. आता क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज जिना आपल्यावरती काय इफेक्ट करतो हे आपण पाहणार आहोत. एक साधं उदाहरण बघा की ज्या वेळेला आपण बॉटल ओपन करतो किंवा आपल्याला एखादी बॉटल ओपन करायची असेल तर त्यावेळेला आपण ती अँटी क्लॉकवाईज फिरवतो आणि ज्या वेळेला ती बॉटल बंद करायची असेल तर ती आपल्याला क्लॉकवाईज फिरवायची आहे. म्हणजेच ज्या वेळेला जिना आपल्याला चांगल्या झोनमध्ये किंवा त्या झोनचं ॲट्रिब्यूट आपल्याला सुटेबल होत असेल, त्या झोनमध्ये बांधायचं असेल तर तो अँटी क्लॉकवाईज बांधायचा आहे आणि ज्या झोनला आपल्याला ब्लॉक करायचं आहे त्या झोनचा जिना आपल्याला क्लॉकवाईज बांधायचा आहे. नॉर्थ ईस्ट दिशा ही क्लिअरिटी ऑफ माइंडची आहे, त्याच्यामुळे आपल्याला इथे जिना अँटी क्लॉकवाईज बांधावा लागेल. जर आपण इथे जिना क्लॉकवाईज बांधला तर आपल्याला मनी ऑपॉर्च्युनिटी, क्लिअरिटी ऑफ माइंड मिळणार नाही आणि आपल्याला त्याचा त्रास होईल. म्हणजेच की जिना ज्या झोनमध्ये आहे त्या झोनमध्ये आपल्याला अँटी क्लॉकवाईज बांधायचा आहे किंवा क्लॉकवाईज बांधायचा आहे हे आज आपण पाहणार आहोत. क्लॉकवाईज जिना म्हणजे खालून ज्यावेळेला आपण जिना वर चढत जातो आणि उजव्या साईडला वळतो तो जिना झाला क्लॉकवाईज. आणि दुसरा अँटी क्लॉकवाईज जिना म्हणजे ज्या वेळेला आपण जिना चढत असतो आणि आपण डाव्या साईडला वळतो तो म्हणजे अँटी क्लॉकवाईज जिना. जिन्याच्या कन्सेप्ट आता आपल्याला लक्षात आलेलाच आहेत. आता आपण 16 झोनमध्ये जिना कसा असावा, क्लॉकवाईज की अँटी क्लॉकवाईज हे आपण पाहणार आहोत. जिना ज्या वेळेला आपण काउंट करणार आहोत अँटी क्लॉकवाईज किंवा क्लॉकवाईज, तर आपल्याला जमिनीपासून तो जिना बघायचा आहे, टेरेसपासून किंवा फर्स्ट फ्लोअरपासून पाहायचा नाही आहे. त्याच्यामुळे आपल्याला कन्फ्युजन होऊ शकतं. त्याच्यामुळे जमिनीपासून वर जात असताना जिना उजव्या साईडला वळतो आहे की डाव्या साईडला वळतो आहे हे आपल्याला पाहायचं आहे. चला तर पाहूयात की 16 झोनमध्ये जिना काय इफेक्ट करतो. सुरुवात करूया नॉर्थ ईस्ट दिशेपासून. नॉर्थ ईस्ट हा जो झोन आहे हा माइंड अँड क्लॅरिटीचा झोन आहे. म्हणजेच या झोनमध्ये चांगल्या एनर्जीज आहेत आणि यांचं आपल्या जीवनामध्ये अत्यंत आवश्यकता आहे. त्यामुळे इथे अँटी क्लॉकवाईज स्टेअर्स आपल्याला फायदा देतात. इथे जर का अँटी क्लॉकवाईज स्टेअर्स असतील तर तुम्हाला नवीन आयडिया येतील, तुमचं नवीन क्रिएटिव्हिटी वाढेल आणि तुमच्या विचारांची दृढता वाढेल. एक क्लिअर विजन तुम्हाला मिळेल. म्हणजेच अँटी क्लॉकवाईज स्टेअर तुम्हाला इथे फायदा देतील. यानंतर पुढची जी दिशा येते ती येते ईस्ट नॉर्थ ईस्ट. अँटी क्लॉकवाईज स्टेअर्स इथे आपण बनवायला पाहिजेत. इथे जर अँटी क्लॉकवाईज स्टेअर्स असतील तर तुमच्या जीवनात आनंद वाढेल, कारण हा फन अँड रिक्रिएशनचा झोन आहे. ईस्ट नॉर्थ ईस्ट नंतर पुढची जी दिशा येते ती येते ईस्ट. इथे अँटी क्लॉकवाईज आपण स्टेअर बनवलं तर तुमचं सोशल कनेक्शन वाढेल, तुम्हाला सोसायटीमध्ये मान सन्मान मिळेल. सोबतच तुमचे सोशल कनेक्शन्स जे असतील त्याच्यामुळे तुमचं काम लवकर होईल. जे लोक अशा कोणत्या तरी व्यापारामध्ये आहेत की जिथे त्यांना सोशल कनेक्शन थ्रू फायदा होत आहे त्या लोकांनी ईस्टमध्ये अँटी क्लॉकवाईज स्टेअर बनवायचे आहेत. ईस्टनंतर पुढचा जो झोन येतो आहे तो येतो आहे ईस्ट साऊथ ईस्ट. हा टर्निंग आणि एन्झायटीचा झोन आहे. त्यामुळे इथे अँटी क्लॉकवाईज जिना असेल तर तो आपल्याला त्रासदायक होईल. त्यामुळे इथे क्लॉकवाईज स्टेअर्स बनवायला पाहिजेत. यामुळे एन्झायटी लेवल रिड्यूस होईल आणि जे आपल्याला अननेसेसरी विचार येत आहेत तेही बंद होतील. ईस्ट साऊथ ईस्ट नंतर पुढचा जो झोन येत आहे तो येत आहे साऊथ ईस्ट. साऊथ ईस्ट हा एक ट्रान्झॅक्शन झोन आहे. याबद्दल जर का आपल्याला बोलायचं झालं की इथे अँटी क्लॉकवाईज जिना हवा आहे की क्लॉकवाईज, तर आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की लोकांमध्ये ॲग्रेशन वाढत आहे, राग आधीपासूनच आहे.
त्यामुळे इथे अँटी क्लॉकवाईज जर का जिना असेल तर तो राग अजूनच वाढेल, की जे परिवारासाठी योग्य नाही आहे. त्यामुळे अशा स्थितीत इथे क्लॉकवाईज स्टेअर्स जास्त बेटर आहेत, कारण या झोनमध्ये ॲक्सेस फायर झाली तर ती अनेक दुर्घटनांनाही आमंत्रित करू शकते. त्यामुळे इथे केअरफुल होणं खूप आवश्यक आहे. साऊथ ईस्टनंतर पुढचा जो झोन येतो आहे तो येतो आहे साऊथ ईस्ट. साऊथ ईस्टला अँटी क्लॉकवाईज स्टेअर असतील तर तुमची फिजिकल स्ट्रेंथ चांगली राहील, कॉन्फिडन्स वाढेल, कॉन्फिडन्स लेवल चांगला राहील. त्याच्यामुळे साऊथ ईस्टला अँटी क्लॉकवाईज स्टेअर्स असतील तर ते तुम्हाला चांगलंच फायदेमंद राहतं. साऊथ ईस्ट दिशेनंतर पुढची जी दिशा येते ती येते साऊथ. साऊथ दिशेला अँटी क्लॉकवाईज स्टेअर्स आपण बनवू शकता. इथे अँटी क्लॉकवाईज स्टेअर असल्यामुळे तुम्हाला नाव आणि प्रसिद्धी मिळते, तुम्हाला जास्त रिलॅक्स फील होतं. त्यामुळे साऊथ दिशेला अँटी क्लॉकवाईज स्टेअर असणं चांगलं मानलं जातं. साऊथनंतर पुढची जी दिशा येते ती येते साऊथ वेस्ट. साऊथ वेस्ट ही एक डिस्पोजल ॲक्टिव्हिटीची दिशा आहे. त्यामुळे अँटी क्लॉकवाईज स्टेअर्स इथे चांगलं मानलं जात नाही. त्यामुळे क्लॉकवाईज स्टेअर्स इथे बनवणं आवश्यक आहे. जर इथे क्लॉकवाईज स्टेअर्स असतील तर आपल्याला जी एक्सेस रिसोर्स आहे किंवा रिसोर्सची जी वेस्टेज आहे ती थांबेल आणि आपली इफिशियन्सी वाढेल. साऊथ वेस्टनंतर पुढची जी दिशा येते ती येते साऊथ वेस्ट. साऊथ वेस्ट हा सुद्धा एक ट्रान्झॅक्शन झोन आहे. हा असा झोन आहे की तो आपल्यामध्ये ट्रान्सफॉर्मेशन आणतो. त्यामुळे इथे आपल्याला डिसिजन विचार करून घ्यावा लागणार आहे की इथे क्लॉकवाईज स्टेअर्स बनवायच्या आहेत की अँटी क्लॉकवाईज स्टेअर्स बनवायच्या आहेत. जर आपलं स्किल, आपलं रिलेशनशिप बॅलन्स असेल तर इथे आपण क्लॉकवाईज स्टेअरकेस बनवू शकतो. जर आपल्याला असं वाटत आहे की आपलं रिलेशन किंवा स्किल एन्हान्स करण्याची आवश्यकता आहे तर आपल्याला तिथे अँटी क्लॉकवाईज स्टेअर्स बनवायच्या आहेत. त्यामुळे आपल्याला फायदा होईल. साऊथ वेस्टनंतर पुढची जी दिशा आहे ती आहे वेस्ट साऊथ वेस्ट. वेस्ट साऊथ वेस्टला अँटी क्लॉकवाईज स्टेअर्स आपण बनवू शकतो. इथे तुम्ही काहीही न विचार करता अँटी क्लॉकवाईज स्टेअर्स बनवू शकता. इथे अँटी क्लॉकवाईज स्टेअर्स असल्यामुळे तुमचे सेविंग्स वाढतील आणि तुमच्या मुलांच्या एज्युकेशनसाठीही हे चांगलं आहे. जर तुमची एज्युकेशन इन्स्टिट्यूट आहे किंवा तुम्ही जे काम करता तिथे तुम्ही कोणाला तरी शिकवता, तिथे जर या झोनमध्ये अँटी क्लॉकवाईज स्टेअर्स असतील तर ते तुमच्यासाठी खूपच चांगलं आहे. यामुळे तुम्हाला खूपच चांगले रिझल्ट मिळतात. जर तुम्हाला स्वतःचं स्कूल बनवायचं असेल तर तुम्ही याचा नक्कीच विचार करा. वेस्ट साऊथ वेस्टनंतर पुढची जी दिशा येते ती येते वेस्ट. हा पण प्रॉफिटचा झोन आहे. आपण नेहमीच प्रॉफिट वाढवण्याचा विचार करतो. त्यामुळे आपल्याला चांगली एनर्जी पाहिजे असेल तर इथे या झोनमध्ये अँटी क्लॉकवाईज स्टेअर्स आपण बनवू शकतो. वेस्टनंतर पुढची जी दिशा येते ती येते वेस्ट नॉर्थ वेस्ट. वेस्ट नॉर्थ वेस्ट ही जी दिशा आहे ही आहे डिप्रेशनची दिशा. त्याच्यामुळे जर इथे अँटी क्लॉकवाईज जिना असेल तर आपल्याला डिप्रेशन येऊ शकतं, आपलं डिप्रेशन वाढू शकतं. त्यामुळे आपल्याला इथे क्लॉकवाईज जिना द्यायचा आहे, कारण डिप्रेशन कोणालाही आपल्या जीवनामध्ये नको असतं. त्याच्यामुळे वेस्ट नॉर्थ वेस्ट झोनमध्ये क्लॉकवाईज जिना असणं फायद्याचं ठरतं. वेस्ट नॉर्थ वेस्टनंतर पुढचा जो झोन येत आहे तो आहे नॉर्थ वेस्ट. नॉर्थ वेस्ट हा झोन आहे बँकिंग आणि सपोर्टचा. या झोनला ट्रान्झॅक्शन झोन म्हणूनही ओळखलं जातं. इथे आपण दोन्ही पद्धतीने जिने बांधू शकतो, क्लॉकवाईज किंवा अँटी क्लॉकवाईज. म्हणजेच तुमची रिक्वायरमेंट काय आहे यावरनं आपल्याला इथे जिना बांधायचा आहे. जर तुम्ही बँकिंग आणि फायनान्स सेक्टरशी जोडला गेला आहात तर तुम्हाला इथे अँटी क्लॉकवाईज जिना बांधणं आवश्यक आहे. ते तुमच्यासाठी खूपच फायद्याचं ठरतं. पण जे लोक नॉर्मल रुटीनमध्ये आहेत त्यांना इथे क्लॉकवाईज स्टेअर्स बनवायच्या आहेत, कारण जर त्यांनी इथे अँटी क्लॉकवाईज स्टेअर्स बनवल्या तर त्यांना बँकिंग आणि सपोर्टची जीवनामध्ये गरज भासेल. म्हणजेच त्यांच्या जीवनामध्ये त्यांना कर्ज घ्यावं लागेल आणि हे त्यांच्यासाठी चांगलं नाही आहे. त्याच्यामुळेच या झोनमध्ये, नॉर्थ वेस्ट झोनमध्ये
जिना बांधताना आपल्याला विचारपूर्वकच निर्णय घ्यायचा आहे. नॉर्थवेस्ट नंतर पुढची जी दिशा येते ती येते नॉर्थ वेस्ट. नॉर्थ वेस्ट ही अट्रॅक्शन आणि स्ट्रॉंग रिलेशनशिपची दिशा आहे. त्यामुळे इथे अँटी क्लॉकवाईज जर का जिना असेल तर त्यामुळे रिलेशनशिप बेटर होतात. त्यामुळे नॉर्थ वेस्ट दिशेला अँटी क्लॉकवाईज जिना असणं खूप चांगलं मानलं जातं. नॉर्थ वेस्ट नंतर पुढची जी दिशा येते ती येते नॉर्थ. नॉर्थ ही जी दिशा आहे ही आहे वेल्थ आणि अपॉर्च्युनिटीजची. त्याच्यामुळे जर इथे अँटी क्लॉकवाईज जिना असेल तर तुम्हाला अपॉर्च्युनिटीज खूप मिळतात. त्यामुळे नॉर्थ दिशेला अँटी क्लॉकवाईज जिना असणं खूपच चांगलं मानलं जातं. नॉर्थ नंतर पुढची जी दिशा येते ती येते नॉर्थ ईस्ट. नॉर्थ ईस्ट दिशेलाही अँटी क्लॉकवाईज जिना असणं खूपच चांगलं मानलं जातं. कारण नॉर्थ ईस्ट ही हेल्थ आणि इम्युनिटीची दिशा आहे. त्याच्यामुळे इथे अँटी क्लॉकवाईज जिना असेल तर तुम्हाला त्याचा फायदा होतो. आता तुम्हाला कळलंच असेल की कोणत्या झोनमध्ये अँटी क्लॉकवाईज जिना हवा आहे आणि कोणत्या झोनमध्ये क्लॉकवाईज जिना हवा आहे. पण तुम्ही जर आधीच घर बांधलं असेल आणि जिथे क्लॉकवाईज जिना हवा आहे तिथे अँटी क्लॉकवाईज झाला असेल किंवा जिथे अँटी क्लॉकवाईज जिना हवा होता तिथे क्लॉकवाईज झाला असेल आणि सिम्पटम मॅच होत असतील, तुम्हाला जर का त्रास होत असतील तर त्याच्यावरती काही उपाय करणं गरजेचं आहे. त्याच्यावरती काही रेमेडी करणं गरजेचं आहे. चला तर पाहूया की या रेमेडीज काय आहेत त्या. जिथे तुम्हाला जिना क्लॉकवाईज हवा होता पण तिथे अँटी क्लॉकवाईज झाला आहे तर तिथे तुम्ही ही रेमेडी करू शकता. तुम्हाला 3 स्प्रिंग घ्यायच्या आहेत 2 ते 3 इंचापर्यंत आणि त्या क्लॉकवाईज फिरवायच्या आहेत. क्लॉकवाईज म्हणजे खालून वर जाणाऱ्या क्लॉकवाईज आणि त्या जमिनीमध्ये पुरून टाकायच्या आहेत जिथे जिना सुरू होतो तिथे. जिथे तुम्हाला अँटी क्लॉकवाईज जिना हवा आहे आणि तिथे क्लॉकवाईज झाला असेल तर तिथे तुम्ही अँटी क्लॉकवाईज स्प्रिंग जमिनीच्या आतमध्ये पुरू शकता. त्यामुळे तुम्हाला त्या जिन्याचे जे निगेटिव्ह इफेक्ट्स येत होते ते निगेटिव्ह इफेक्ट्स येणं बंद होईल आणि जिन्याचे पॉझिटिव्ह इफेक्ट्स येणं चालू होईल. ही रेमेडी तुम्ही करू शकता आणि याचे रिझल्ट तुम्ही स्वतः अनुभवू शकता. धन्यवाद. यामध्ये अजून ॲडव्हान्स रेमेडीसुद्धा आहेत पण आता वेळ झालेली आहे इथेच थांबायची. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण नक्कीच कधीतरी याच्या पुढच्या ज्या रेमेडीज आहेत त्या डिस्कस करू. Hey, subscribe to our channel and press this bell icon to keep receiving freshly brewed content.